सगळं वेस्ट गेलंय, सगळं वेस्ट। काय झालंय यार सई तुम्हाला? आधी आमच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असला तरी आधी आम्ही डिस्कस करायचो, एकमेकांना समजून घ्यायचो, पण असं काय आता उरलंच नाहीये यार, काहीच आधीसारखं राहिलं नाहीये। अरे अरे का फोन करते आता? नाही बोलायचं कोणास? यार हिचा काय प्रॉब्लेम आहे? हा शमिका बोल। थँक गॉड तू फोन उचललास। शमिका मी नंतर फोन करू का प्लीज? आपण नंतर बोलूयात ना। अरे हो, तुम्ही डेटवर आहात ना आता? ऍक्च्युली मला खरंच कॉल करायचा नव्हता, बट मी खूप पॅनिक झाले रे। आता आता काय झालं? ऑल ओके? तू ठीक आहेस? पॅनिक व्हायला काय झालं आता? कसं ओके असणार? आज सई पुन्हा माझ्यामुळे चिडली ना, मला खरंच खूप गिल्टी वाटतंय। मी असं कसं करू शकते देवांश? हे बघ, मला खरंच कॉल करायचा नव्हता, आय एम सो सॉरी। एक मिनिट शमिका, तुला कसं माहिती सई चिडल्यात म्हणून? ऍक्च्युली मी तुझ्या लॅपटॉपवर एक साडी पाहिली होती, साडीचा फोटो होता, तर मला ती साडी आवडली म्हणून मी ती ऑर्डर केली आणि नेसून सोशल मीडियावर फोटो टाकला। आणि सईने तो बघितला आणि मला मेसेज केला की तुम्हाला नक्की काय हवंय, असं का वागत आहात तुम्ही? ऍक्च्युली मला आधी तर काही कळलं नाही, पण नंतर माझ्या लक्षात आलं देवांश। आणि शमिका व्हॉट्स रॉंग विथ यू यार? काय प्रॉब्लेम आहे? का केलंस तू असं? अरे आता कुठे आमच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होते, आता तू? आय नो देवांश, मला खरंच खूप गिल्टी वाटतंय। मी येऊ का घरी आता? मी सईची पाय धरून माफी मागेन। नाही ठीक आहे ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते। मला खरंच खूप गिल्टी वाटतंय रे। मला खरंच वाटलं नव्हतं की सईला माझ्या साडीमुळे इतका प्रॉब्लेम होईल। मी ना कोणाची मैत्रीण होण्याच्या लायकीचीच नाहीये, मी जिथे जाते ना तिथे प्रॉब्लेमच क्रिएट करते बघ। रिलॅक्स रिलॅक्स, सईना जरा गैरसमज झालाय, मी बोलतो त्यांच्याशी। एकतर त्या अशा का वागतायत ना मला सिरियसली कळत नाही अजून पण। देवांश अजूनही माझंच चुकते असं वाटतंय का तुम्हाला? सई प्लीज शांत व्हा, प्लीज। विदाउट कॉन्टेक्स्ट ऐकलंय तुम्ही सगळं, प्लीज शांत व्हा। नाही देवांश, एक काहीच चुकीचं ऐकलेलं नाहीये, अजूनही माझाच गैरसमज होतोय असं वाटतंय तुम्हाला? एवढं सगळं घडूनही तुम्ही असं कसं म्हणू शकता? सगळं तुमच्या डोळ्यासमोर घडतंय ना, तरी दिसत नाहीये तुम्हाला? आय एम सॉरी, खरं तर प्रॉब्लेम मला कमी दिसण्याचा नाही आहे, तुम्हाला जास्त दिसण्याचा आहे। ना आवरा स्वतःला, हे तुमच्या लक्षात येत नाहीये, पण तुम्ही ना प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी त्या बिचाऱ्या शमिकालाच ब्लेम करताय। बिचाऱ्या बिचाऱ्या नाहीयेत त्या, दूरतायत दूरत, प्रत्येक वेळेस आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतायत त्या। शमिकाने सेम साडी नेसली म्हणून या कन्क्लुजनवर पोहोचलात तू? सिरियसली? फक्त एवढे एकच कारण नाहीये देवांश, सुरुवातीपासून हेच घडत आलंय, तर माझी चूक आहे। मी आधीच आळा घातला असता ना, तर आज माझ्यावर ही वेळच आली नसती। या शांत डोक्याने विचार करा ना, त्या प्रत्येक वेळेस तुमच्या भोवती असण्यासाठी काही ना काही बहाणे शोधत असतात। त्या जेव्हा तुमच्या सोबत असतात ना, तेव्हा तुमच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच दिसत नाही। आठवते वटपौर्णिमेचा दिवस, मी उखाणा घेत असताना मध्ये मध्ये कोण बोलत होतं? त्या बोलत होत्या। जेव्हा आपल्या दोघांना एकांतात वेळ घालवायचा असतो तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांना मध्ये यायचं असतं। कधी तुम्हाला ऐनवेळेला काही काम त्यांना सांगायचं असतं, नाहीतर घरी जेवायलाच काय बोलवायचं असतं। नवरा बायकोला स्पेस द्यायची असते, एवढी साधी अक्कल नाहीये का त्यांना? नाही कळत, पण ती धूर्तय म्हणून नाही, तिचा अपब्रिंगिंग वेगळं आहे ना म्हणून। लहान वयात तिने जे जे गोष्टी भोगल्यात ना, त्याच्यामुळे तुम्हाला मला जे ऑब्वियस वाटतं ते नाही कळत तिला लवकर, नाही समजत तिला पटकन, इतकं सिंपल आहे। फक्त एवढंच नाहीये देवांश, त्यांना आपली दुखती नस बरोबर कळलीये, म्हणून प्रत्येक वेळेस काही ना काही कारण काढून ते आपल्या घरी सारखे येत असतात। ऑफिस मधून पण तुम्ही घरी आल्यावर सारखे तुम्हाला कॉल्स, मेसेजेस, या सगळ्या जरा कंटाळा आलाय मला अक्षरशः।
त्या मला भेटल्यापासून ना सतत मला असं फील होतंय की तुम्ही माझ्यापासून ना लांब जाताय. खरं तर मला पहिली शंका ना तेव्हाच आली होती ज्या दिवशी तुमचं घड्याळ मला त्यांच्या घरात सापडलं. आधी ते घड्याळ आणि आता ही साडी, बरोबर तुम्हीच गिफ्ट केलेली साडी कशी काय घेतली? हे साधी साडी आहे यार ती. शमिका सोडा, या जगात ना शेकडो बाया असतील ज्यांनी सेम साडी घातली आहे. बिग डील यार. तुम्ही बोलताय? या आधी पण मला गिफ्ट केलेली साडी मी शमिका मॅडमला दिली होती. ती साडी त्यांनी का मागितली होती ना त्यामागचं कारण मला आत्ता कळतंय. पण ती साडी द्यायला मी नकार देऊ शकले नाही म्हणून तुम्हीच ओरडला होतात ना माझ्यावर. आणि आता तुम्हीच म्हणताय की फक्त एक साधी साडी आहे. यार तुम्ही माझे शब्द माझ्यावर फिरवणं बंद करा. तुम्हाला खूप चांगल्याने माहिती आहे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणून. आणि प्रॉब्लेम काय माहितीये का, तुम्ही ना तुमच्या डोक्यात फिट करून ठेवले की शमिका वाईट व्यक्ती आहे. अहो मैत्रीण मानते होती तुम्हाला आणि तुम्ही तिच्यावर संशय घेताय. हो घेणार मी त्यांच्यावर संशय. मैत्रिणीच्या नवऱ्याशी जवळीक साधणं हे चुकीचंच आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना मी दिलेली प्रत्येक उदाहरणं ही योगायोग असू शकतात. पण आज जे घडलंय त्याचं काय? हा योगायोग नाहीये देवांश, हे सगळं ठरवून केलेलं आहे. आणि ही गोष्ट मी अजिबात नजरेआड करणार नाही. बरोबर तुम्ही गिफ्ट केलेली साडीच त्यांनी पण घेणं आणि तीच नेसणं हे मुद्दाम नाहीये तर काय? यू नो व्हॉट, आय डोंट केअर तुम्ही शमिकाबद्दल काय विचार करता, पण व्हॉट अबाउट मी? माझ्यावर विश्वास नाहीये तुम्हाला? अरे शमिका कशी वागली तरी मी तुमचाच आहे ना. त्याला काय काय प्लॅन करून ठेवलं त्या संध्याकाळसाठी. इतकं सगळं करतोय मी तुमच्यासाठी. एवढं अख्खं घर सजवलं, घरातल्या सगळ्यांना बाहेर पाठवलं का? कारण तुमच्या बरोबर एक संध्याकाळी चांगला टाइम स्पेंड करता यावं म्हणून. तुम्ही काय केलं? तुमच्या संशय वृत्तीमुळे सगळी संध्याकाळ स्पॉइल करून ठेवली आहे तुम्ही. तुमच्यामुळे सगळं खराब झालंय. ते लुक एट युअरसेल्फ. टिपिकल बायकांसारखे वागायला लागलेत तुम्ही. व्हॉट इज रॉंग विथ यू? व्हेरी गुड देवान, अजून ओरड. हेच तर हवंय आपल्याला. व्हॉट इज रॉंग विथ यू साई? व्हॉट इज रॉंग विथ यू? देवांश काय काय देवांश? बघू नका माझ्याकडे. तुम्ही ना खूप डिसअपॉइंट केलंय मला सिरियसली कळत नाही. ज्या बाईला आयुष्याने एकटं पडले तिच्या बाबतीत इतक्या कठोर कशा होऊ शकता तुम्ही? जरा घराच्या बाहेर पडा, जग बघा. म्हणजे असले फालतू विचार डोक्यात येणार नाही तुमच्या. आणि माझं पण डोकं खाणार नाही तुम्ही. देवांश, आवाज खाली.